बॅलेड. तर जनरली बॅलेड हे काय असतं, एखाद्या हिरोने केलेल्या फक्त एकाच ॲडव्हेंचरवर रचलेलं एक गीत असतं. ओके. जनरली ओनली वन ॲडव्हेंचर इज डिस्क्राइब्ड ऑर संग इन इट. ओके. एकच ॲडव्हेंचर गायलं जातं. तर अशा ॲडव्हेंचरस सॉन्गला आपण काय म्हणतो, तर पोवाडा म्हणतो. तर कवितेचे आपण सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह प्रकार पाहिले होते लास्ट सेमिस्टरमध्ये. ओके. तर धिस इज अन ऑब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ पोएट्री. म्हणजे याच्यामध्ये कवी स्वतःबद्दल लिहित नाही. ही इज ऑब्जेक्टिव्ह वाईल रायटिंग दिस पोवाडा. ओके. ऑर बॅलेड. बॅलेड इज डिफाईन्ड ॲज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी. हे तर माहीतच आहे तुम्हाला. हे डिफाईन म्हणू शकता त्याला, डेफिनेशन, किंवा शॉर्टमध्ये त्याचा अर्थ सांगू शकता की हे काय आहे, एक सॉन्ग असतं, गाणं असतं, जे काय करतं, एक स्टोरी सांगतं. ओके. ॲडव्हेंचरस स्टोरी सांगते असं म्हटलं तरी चालतं, फक्त स्टोरी म्हणण्यापेक्षा. तर हे एक ॲडव्हेंचरस स्टोरी सांगणारं सॉन्ग आहे. द वर्ड बॅलेड केम फ्रॉम लॅटिन बॅलारे. ओके. तर मॅक्झिमम लिटरेचरच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत किंवा टर्म्स आहेत, ह्या लॅटिनमधून आलेल्या आहेत, आणि थोड्याफार ज्या टर्म्स आहेत तर त्या टर्म्स या ग्रीकमधून आलेल्या आहेत. ओके. इंग्लिश टर्म्स ह्या फार कमी आहेत, फ्रेंच टर्म्स पण फार कमी आहेत, पण मॅक्झिमम टर्म्स ज्या कुठून आलेल्या आहेत तर त्या लॅटिनमधून आलेल्या आहेत. लॅटिन क्लासिकल लिटरेचर आणि ग्रीक क्लासिकल लिटरेचर हे याचे बेस आहेत. तर मग बॅलेड हे सुद्धा जुनं पोएट्रीचा प्रकार असल्यामुळे लॅटिनमध्ये किंवा ॲन्शियंट रोममध्ये, ओके, जुन्या काळामध्ये बॅलेड लिहिले जायचे, आणि म्हणून लॅटिन शब्दावरून हा शब्द आलेला आहे. तर लॅटिन शब्द बॅलारे होता, ज्याचा शब्दशः जर आपण अर्थ पाहिला तर दॅट मीन्स टू डॅन्स. ओके. डान्स करणं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये चेंजेस होत 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 त्याचा अर्थ काय झाला, तर असं सॉन्ग जे सॉन्ग म्हणत असताना डान्स करणं. तर दॅट इज कॉल्ड बॅलेड. नाऊ बॅलेड इज वन ऑफ द ओल्डेस्ट फॉर्म्स ऑफ पोएट्री. ओके. सगळ्यात जुने कवितेचे कोणते कोणते प्रकार असतील तर त्यामध्ये एक आहे, ते म्हणजे बॅलेड. ओके. सगळ्यात ओल्ड कोणतं असेल तर ते इपिक आहे, सटायर आहे, हिम आहे, HYMN. हिम मीन्स प्रार्थना वगैरे. ओके. हिम आहे, आणि त्यानंतर हे बॅलेड. तर हे सगळे कवितेचे जे जुन्यात जुने प्रकार होते, सगळ्यात खूप जुने, त्यापैकी एक प्रकार म्हणजे बॅलेड. द एन्शियंट सिंगर्स used to sing ballads for common people. ओके. जे सामान्य लोक असतात त्या सामान्य लोकांसाठी, त्यांना एंटरटेन करण्यासाठी गाणं लिहून ते गाणं ऐकून दाखवण्याचं काम हे सिंगर लोक पूर्वीच्या काळामध्ये करत होते. ओके. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे खूप खूप जुन्या काळामध्ये, ॲन्शियंट, ओके, प्राचीन युगामध्ये, ज्यावेळेस कदाचित आपल्याला लिखाण, रायटिंग स्किल हे माहीत सुद्धा नव्हतं, आपण लिहू सुद्धा शकत नव्हतो, त्यावेळेस सुद्धा such kind of singing or such type of composing ballads and singing them before common people was in practice. ओके. त्यावेळेस सुद्धा हे असं केल्या जायचं. तर तेव्हापासून बॅलेड लिहिण्याची प्रथा आहे, आणि ते बॅलेड लिहिणं म्हणजे कंपोज करणं, तयार करणं, मनातल्या मनात तयार करायचं, आणि तो कवी मग काय करायचा, तयार करून सामान्य लोकांसमोर गाणं म्हणायचा, आणि ते त्यांना ऐकून एंटरटेन करण्याचा. विशेषतः हे गाणं कशाबद्दल लिहिलं जायचं, तर त्या काळामध्ये जे कोणी राजे होऊन गेलेत, ओके, ब्रेव्ह किंग्स अँड देअर ॲडव्हेंचर्स, ओके, त्यांचं शौर्य, त्यांचे जे काही पराक्रम असतील, त्याला त्यांनी युद्धामध्ये कसं समोरच्याला हरवलं वगैरे वगैरे, यावर ते गाणं रचलं जायचं, आणि सामान्य लोकांना ते ऐकवून त्यांचं एंटरटेन केलं जायचं. ओके. आता गाणं फक्त गाणंच म्हणत होते का ते लोक, तर नाही. ॲट द टाइम ऑफ सिंगिंग दे ऑल्सो डॅन्स्ड, they also make acting of different characters, and at the same time they used to play some kind of instruments, musical instrument. ओके. म्हणजे ते गाणं म्हणत होते, त्याचसोबत ते डान्स सुद्धा करत होते. मध्येच समजा ते शिवाजी महाराजाने तलवार काढली म्हटले की ते तलवार काढण्याचा ऍक्टिंग करून दाखवायची, ती तलवार समोरच्याला मारली असं जर सांगायचं असेल तर ते पण ऍक्टिंग मधून करून दाखवायचं. ओके. आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा असायचं, जसं की ते स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट वाजवायचं, ताराचं, ओके, वीणा वगैरे, तर ते सुद्धा ते तसे वाजवत होते. म्हणजे सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम तो एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जे काही एक दोन लोक असायचे ते करून दाखवायचे. आता अशा या बॅलेटचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स काय आहेत, ओके, म्हणजे यांचं वैशिष्ट्य काय आहेत,
आता बरेचसे वैशिष्ट्य आपण पाहिलेलेच आहेत, तरी आपण परत एकदा चेक करू. The ballad is transmitted orally from one generation to another. तुम्हाला म्हटलं की मी त्या काळामध्ये रायटिंग स्किल सुद्धा नव्हतं, लिहायला सुद्धा लोकांना जमत नव्हतं, तर मग ते बॅलेड समोरच्या लोकांना माहीत कसं झाला? ओके, तर त्याला ट्रान्समिशन म्हणायचं. ट्रान्समिशन मीन्स एकीकडून दुसरीकडे जाणे. तर हे ट्रान्समिशन कसं होत होतं? तर ओरली होत होतं. ओरली मीन्स मौखिक. ओके, द ओल्डर जनरेशन, okay, they used to sing with the younger generation, and younger generation learns that song or mug up that song by heart. म्हणजे ते काय करत होते, ते पाठ करत होते म्हणत असताना. आपण लहानपणी बऱ्याचशा शाळेमध्ये असताना वगैरे प्रार्थना पाठ केल्या असतील, तर त्या प्रार्थना आपण कधी वाचल्या होत्या का? नाही, कारण की आपल्याला त्यावेळेस अ आ इ ई किंवा एबीसीडी हे वाचायला सुद्धा जमायचं नाही. बट स्टील आपल्याला ते माहीत आहेत. कशामुळे माहीत आहेत? नर्सरी राईम असतात लहान मुलांचे, ते बडबड गीते वगैरे, ते आपल्याला माहित आहे. पण आपण कधी वाचलं का ते? नाही. मग आपल्याला माहिती कसं झालं? तर बिकॉज ऑफ ओरल प्रॅक्टिस. ओके, आपण ते पाहिलं नाही, वाचलं नाही, पण ओरली प्रॅक्टिस मात्र केलेली आहे, मौखिक प्रॅक्टिस केलेली आहे, आणि मग ते आपल्याला पाठ आहेत. ओके, तर तसं बॅलेड हे ट्रान्समिट कसं होतं, तर ओरली ट्रान्समिट होतं एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे, विशेषतः प्राचीन काळामध्ये. आजकाल नाही राहिलं तसं काही. ठीक आहे. त्यानंतर इट इज अबाउट द लव, ॲडव्हेंचर अँड ब्रेव्हरी ऑफ अ हिरो. याच्यामध्ये प्रेमाचा रेफरन्स असतो. ॲडव्हेंचर तर असतेच असते. ओके, विदाऊट ॲडव्हेंचर देअर कॅनॉट बी अ बॅलेड. बॅलेड असणारच. ओके, त्याचं ॲडव्हेंचर असणारच, काहीतरी शौर्य केलेलं असणार, त्यांना पराक्रम गाजवलेला असणार. अँड ॲट द सेम टाइम ब्रेव्हरी. ब्रेव्हरी आणि ॲडव्हेंचर एकच. शौर्य ऑफ अ हिरो, एका हिरोचं ते शौर्य त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेलं असतं. सुपरनॅचरल एलिमेंट्स आर युज्ड इन इट. ओके, त्याच्यामध्ये बऱ्याचदा सुपरनॅचरल एलिमेंट्सचा अंतर्भाव म्हणा किंवा यूज केलेला असतो. जसं जसं की शिवाजी महाराजांना ते तुळजाभवानी प्रसन्न झाली आणि तुळजाभवानीने त्यांना तलवार दिली. ओके, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता सब बोल्ड स्टेटमेंट करणंही बरोबर नाही, की देव किंवा देवी हे एक अस्तित्वात आहेत का नाही याच्याबद्दल खूप मोठा वाद आहे. आणि जरी असतील तरी वी डोंट हॅव एनी प्रूफ दॅट दे कम इन फ्रंट ऑफ अस ऑर वी कॉमन पीपल. आपल्या सामान्य लोकांच्या समोर ते देव किंवा देवता येतात, याचा कुठलाही प्रूफ आपल्याकडे नाही आहे. मग शिवाजी महाराजांच्या समोर आली याचा सुद्धा आपल्याला प्रूफ नाही आहे. त्यांनी तलवार खरंच त्या देवीने दिली का, याचाही प्रूफ नाही. परंतु सुपरनॅचरल एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड केले जातात. तर तसं ते सुपरनॅचरल एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड आहेत. सुपरनॅचरल म्हणजे काय? नॅचरल मीन्स नैसर्गिक, आणि सुपरनॅचरल मीन्स जे नैसर्गिक नाहीत. ओके, देव झाला, आत्मा, घोस्ट, ओके, भूत, ह्या गोष्टी नॅचरल नाही आहेत, त्या सुपर नॅचरल आहेत. ओके, ज्याच्यामध्ये काही जादुई पॉवर असतं. ओके, मॅजिक असतं, तर त्याला काय म्हणायचं? सुपर नॅचरल म्हणायचं. तर असे सुपर नॅचरल एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात. त्यानंतर बॅलेड डील्स विथ अ सिंगल एपिसोड ऑर इव्हेंट. ओके, बॅलेडमध्ये तुम्हाला एका व्यक्तीचं पूर्ण जीवन सांगितलं जात नाही. याच्या विरुद्ध एपिकमध्ये, एपिक इज अ स्टोरी ऑफ द लाईफ ऑफ अ सिंगल पर्सन. ओके, पूर्ण व्यक्तीचं जीवन त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एपिकमध्ये सांगितले जाते. मग बॅलेडमध्ये काय असतं? तर फक्त एकच प्रसंग असतं, एकच इन्सिडेंट असतं. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि त्यांचा मृत्यू कुठे झाला हे एका बॅलेडमध्ये नाही सांगणार. हां, पण त्यांनी शास्त्री खानाची बोटे कापली. ओके, दॅट विल बी sung, or that will be told in a different ballad. And the murder or the death of Afzal Khan will be told in the another ballad. Okay, किंवा तोरणा जिंकला, तर त्याबद्दल देर माइट बी अ डिफरंट बॅलेड. तर प्रत्येक बॅलेडमध्ये सेपरेट इन्सिडेंट किंवा एपिसोड डिस्क्राईब केलेला असतो. पूर्ण एकापेक्षा जास्त एपिसोड किंवा एकापेक्षा जास्त इव्हेंट्स एकाच बॅलेडमध्ये डिस्क्राईब केलेल्या नसतात. ओके, द स्टोरी इज टोल्ड थ्रू डायलॉग अँड ॲक्शन. ओके, आता हे आपण सुरुवातीलाच पाहिलं, तर फक्त तो कवी गाणंच म्हणत नाही, तर गाणं म्हणताना सोबत सोबत तो डायलॉग सुद्धा मारतो. शिवाजी महाराजाचा वेगळा आवाज काढून तो डायलॉग म्हणणार, अफजल खानाचा वेगळा आवाज काढून तो परत एक डायलॉग म्हणणार, असंही काम करतो. आणि त्याचबरोबर तो ॲक्टिंग सुद्धा करतो, तलवार काढणे किंवा तलवार मारणे वगैरे वगैरे, याची ॲक्टिंग सुद्धा तो करतो.
Okay, the language is simple to be understood by common illiterate people. Okay, illiterate means ashikshit, nirakshar. Okay, and the language of this ballad is simple because it should be understood by everyone. Okay, even those who did not take any formal education. ज्यांनी शिक्षण सुद्धा घेतले नाही अशा अडाणी लोकांना सुद्धा ते अडाणी लोकांना सुद्धा ते समजावं एवढ्या सोप्या भाषेमध्ये ते लिहिलेलं किंवा गायलेलं असतं. बॅलेड बिगिन्स सडनली. ओके, त्याचं ओपनिंग जे आहे, सुरुवात जी आहे ती सडन ओपनिंग असतं. इपिकची सुरुवात ही सडन नसतं. ओके, इट हॅज अन इन्व्होकेशन. ओके, सुरुवातीला काय असतं, त्या देवीची प्रार्थना केली जाते की मला मदत कर हे इपिक पूर्ण करण्यासाठी. परंतु बॅलेडमध्ये तसं नसतं. बॅलेडमध्ये डायरेक्ट सुरुवात असते, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलतो आणि त्याचं सुरू होतो बॅलेडची स्टोरी. इट युजेस एपिथेट्स. त्याला एपिथेटलाच आपण मागच्या सेमिस्टरमध्ये शिकलो. यू कॅन कॉल इट ॲडजेक्टिव्स लाईक ब्लड रेड वाईन. ओके, एटसेट्रा. जे विशिष्ट किंवा टिपिकल ॲडजेक्टिव्ज असतात ते याच्यामध्ये वापरले जातात. ओके, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांना जी उपाधी लावली आहे. ओके, ते कुलभूषण, छत्रपती, राजाधिराज वगैरे वगैरे, हे काय हे सगळे ॲडजेक्टिव्ज आहेत आणि या ॲडजेक्टिव्हलाच काय म्हटलं जातं, तर एपिथेट्स म्हटलं जातं. ठीक आहे, तर असे एपिथेट्स या बॅलेड्समध्ये यूज केले जातात. इपिकमध्ये सुद्धा पण केले जातात. इट युजेस रिफ्रेन. ओके, रिफ्रेनला इम्पॉर्टंट करा, लक्षात राहू द्या तुम्हाला. रिफ्रेन एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. व्हॉट इज मीन बाय रिफ्रेन? तर रिफ्रेन काय आहे? रिफ्रेन मीन्स द रिपिटेशन ऑफ वर्ड और फ्रेज और अ सेंटेन्स ॲट द एंड ऑफ इच स्टांझा. प्रत्येक स्टांझाच्या शेवटी एखादा शब्द तरी रिपीट होतो किंवा एखादं वाक्य तरी रिपीट होते किंवा एखादी लाईन तरी रिपीट होते प्रत्येक स्टांझाच्या शेवटी. तुम्ही आरती म्हणत असाल, ओके, आरती ऐकली असतील कमीत कमी, तर त्या आरतीमध्ये प्रत्येक कडव्याच्या नंतर काय होतं, ते जय देव वगैरे जे काय असेल तर ते रिपीट केलं जातं. त्याला काय म्हणायचं, जे रिपिटेशन होतं त्याला काय म्हणायचं, रिफ्रेन म्हणायचं. लक्षात राहील ना? ओके, तर रिफ्रेन याची काही एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. लाईन्स दॅट आर रिपीटेड ॲट इंटरव्हल्स इन अ पोएम ऑर अ सॉन्ग, स्पेशली ॲट द एंड ऑफ अ स्टांझा. बरोबर आहे. हे झाली रिफ्रेनची डेफिनेशन, तेवढं अंडरलाईन करा. स्वीट थेम्स रन सॉफ्टली टिल आय एंड माय सॉन्ग. ओके, विच एंड्स एव्हरी स्टांझा ऑफ एडमंड स्पेन्सर्स प्रोथॅलॅमियन. त्या एडमंड स्पेन्सरनं प्रोथॅलॅमियन नावाची एक कविता लिहिलेली आहे, 24 स्टांझाची काहीतरी आहे ती. आणि त्या प्रोथॅलॅमियनमध्ये प्रत्येक स्टांझाचा शेवट कशाने होतो, द स्वीट थेम्स रन सॉफ्टली टिल आय एंड माय सॉन्ग. What is ballad stanza? It is also important. This can be asked in your exam. तर what is ballad stanza? तर this has 4 lines, म्हणजे 4 lines stanza आहे. Okay, this stanza has 4 lines. Then okay, in each stanza the rhyme is, याची राईम काय असतं जनरली, तर ए बी ए डी ही राईम असते जनरली. आणि this form has 4 lines in sorry, first and third lines have 4 feet of iambic meter आणि second and fourth lines have 3 feet of iambic pentameter. iambic meter. हे दोन प्रकारच्या लाईन्स त्याच्यामध्ये येतात. कोणत्या कोणत्या? एक 4 फीट आयम्बिक मीटरच्या येतात आणि एक कोणती येते, तर 3 फीट आयम्बिक मीटरची येते. तर बेस्ट एक्झाम्पल काय आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये बॅलेटचं बेस्ट एक्झाम्पल, तर ते आहे द राईम ऑफ द एन्शियंट मॅरिनर बाय S.T. कोलरिज.